नमस्कार, मी ॲडव्होकेट अमित नागवेकर, सायबर लॉ एक्सपर्ट आणि IBS ग्लोबल टेक अकॅडमीमध्ये मी सायबर सिक्युरिटी, इथिकल हॅकिंग, नेटवर्किंग, ॲडव्हान्स नेटवर्किंग याचं प्रशिक्षण देतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला घेऊन आलेलो आहे तुमच्यासमोर, आणि तो म्हणजे लाईव्ह अँड्रॉइड फोन कशा पद्धतीने हॅक होतो हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आणि याच्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला याच्यामध्ये डिटेल प्रॅक्टिकल तुम्हाला इथे दाखवणार आहे. अँड्रॉइड फोन हॅक करून त्या फोनवरून SMS कसे जातात, त्या फोनमधले कॉन्टॅक्ट्स कसे मिळवले जातात आणि हॅकर्स तुमच्या फोनचा कशा पद्धतीने ॲक्सेस घेतात आणि त्याचा अनऑथराइज यूज कशा पद्धतीने करू शकतात हे मी तुम्हाला आज लाईव्ह दाखवणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि पूर्ण नक्की बघा. तर पुढची स्क्रीन जी असणार आहे ही माझ्या लॅपटॉपची स्क्रीन असणार आहे आणि हॅकर्स ज्या काही ऑपरेटिंग सिस्टीम्स यूज करतात त्या ऑपरेटिंग सिस्टीम मी तुम्हाला कशा पद्धतीची असते हे दाखवणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण इंटरेस्टिंग आहे. अजिबात हलू नका, व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कुठेही जाऊ नका. आता पुढची स्क्रीन तुमच्या समोर येते. हॅकिंगसाठी लागणारा पेलोड कसा तयार करतात हा तुम्हाला मी दाखवत आहे. सो त्याच्यासाठी मी आधी सुरू करतोय टर्मिनलवरती मी टर्मिनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉगिंगसाठी मी कमांड देतोय. सो अँड्रॉइड पेलोडसाठी मी एक फोल्डर तयार केला आहे. या फोल्डरमध्ये मी ती फाईल तयार करणार आहे. पेलोड तयार करण्यासाठीची कमांड मी इथे देत आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. पेलोडचं नाव देतोय मी. अँड्रॉइडसाठी हा पेलोड यूज करायचा आहे म्हणून मी त्याचं एक्सटेन्शन APK असं केलेलं आहे. मित्रांनो, आता इथे ही कमांड MSFNum, त्याच्यानंतर मी पुढे अँड्रॉइड मेटापेटर, रिव्हर्स TCP ह्या सगळ्या कमांड्स या ट्रेनिंगचा पार्ट आहे. हे मी तुम्हाला आता इथे सांगू शकणार नाही, पण मला आता फक्त तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवायचं आहे. पेलोड करून झाल्यानंतर तो पेलोड कशा पद्धतीने अँड्रॉइड फोनमध्ये टाकला जातो हॅकरकडून आणि हॅकरला कशा पद्धतीने त्यांचा ॲक्सेस मिळतो. तुम्हाला बाकी डिटेलसाठी हा एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे. याच्यासाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की संपर्क साधा. IBS ग्लोबल टेक अकॅडमीमध्ये आपल्याकडे सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग, नेटवर्किंग याचं ट्रेनिंग दिलं जातं. सो पेलोड तयार झालेला आहे. पेलोडसाठी AND2026.APK नावाची फाईल मी केलेली आहे. सो मित्रांनो, आता ही फाईल क्रिएट झालेली आहे. ही फाईल मी अँड्रॉइड फोनवरती मी आता ती टाकणार आहे. सो आता मी पुढचं सेशन सुरू करतोय. अँड्रॉइड फोनमध्ये कशा पद्धतीने ती फाईल गेल्यानंतर मला इथे ॲक्सेस मी घेणार आहे त्याचा. ओके फ्रेंड्स, आता अँड्रॉइडसाठी पेलोड इथे तयार झालेला आहे, हा दिसतोय तुम्हाला. आणि समोर स्क्रीनवरती मी व्हर्च्युअल अँड्रॉइड मोबाईल फोन इन्स्टॉल केलेला आहे. हा सेम तुम्हाला अँड्रॉइड फोन जसा असेल त्या पद्धतीचा आहे. आम्ही गुगल पिक्सेलचा मॉडेल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये अँड्रॉइड इन्स्टॉल केलेली आहे. इन्स्टॉल करतात तुमच्या फोनमध्ये आणि सगळ्या लोकेशन, फोन, SMS, मायक्रोफोन याच्या सगळ्यांचे ॲक्सेस ते घेतात. खालीमध्ये मी आता लॉग इन झालो आहे आणि तो मी साईज इथे वाढवतो तुम्हाला कळण्यासाठी. ओके, सो आता मी इकडे एक कन्सोल यूज करणार आहे. सो आम्ही प्रॅक्टिसिंगमध्ये मुलांना दाखवण्यासाठी कमांड्स यूज केलेल्या असतात, त्यामुळे इथे पटापट कमांड्स दिसतील. सो टाईप झालेली कमांड तुम्हाला इथे कंप्लीट झालेली कमांड दिसणार आहे. सो आता मी MSF कन्सोल इथे ओपन करतोय आणि या कन्सोल थ्रू मी जो पेलोड अँड्रॉइडमध्ये इन्स्टॉल जो केला आहे त्या पेलोडच्या थ्रू मी अँड्रॉइड फोनचा ॲक्सेस करणार आणि शॉर्टमध्ये मी काही कमांड सुद्धा तुम्हाला दाखवेन की त्या कशा पद्धतीने मला त्याचा ॲक्सेस मिळतोय. ओके, सो मी आता इथे हँडलर सेट करतोय. इथे मी इकडे एक्सप्लॉइटसाठी हँडलर यूज करतोय. त्यानंतर मी पेलोड सेट करणार आहे. इथे माझ्या लोकल होस्टचा मी IP ॲड्रेस घेतोय आणि ज्या पोर्टवरती मी लिसनिंग पेलोड जो तयार केला होता तो पोर्ट मी इथे ॲक्सेस करतोय. सो इथे आता मला ॲक्सेस मिळतोय का आपण बघूया. ॲक्सेस मिळेल त्यावेळेला इथे मेटरप्रिटर अशा पद्धतीने इथे दिसणार आहे. ओके, सो मी जसं ॲक्टिवेट केलं आहे तशी हॅकरच्या स्क्रीनवरती सुद्धा काही ॲक्टिव्हिटी दिसायला लागलेली आहे. याच्यासाठी काही इंटरनेटची स्पीड आणि कशा पद्धतीने तुमची ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याप्रमाणे इथे वेळ लागू शकतो. ओके, सो इथे मला मेटरप्रिटर मिळाला. इथे एक एरर तर आलेली आहे, पण लेट सी एरर सॉर्ट आउट करता येऊ शकते. पण मला आता या फोनचा ॲक्सेस मला कशा पद्धतीने येतोय का बघूया. यासाठी काही कमांड्स आहेत. मी इकडे सिस्टीम इन्फो चेक करू शकतो. ओके, सो मला ॲक्सेस मिळालेला आहे मित्रांनो आणि इथे दाखवतोय ऑपरेटिंग सिस्टीम कोणती यूज झालेली आहे. अँड्रॉइड 11 ही ऑपरेटिंग सिस्टीम यूज झालेली आहे. सिस्टीम इन्फोमध्ये मला दिसते. ओके, सो मी आता याचा डेटाबेस ॲक्सेस करायचा मी प्रयत्न करतो याच्यासाठी. पण काही कमांड्स आहेत, या कुठल्या कमांड्स आहेत, कशा असणार आहेत, हा ट्रेनिंग पार्टमध्ये बेसिकली जास्त मुलांना आम्हाला शिकवता येतो. सो इथे मला वेबकॅम जर ॲक्सेस करायचा असेल तर सो लिस्ट करतोय मी वेबकॅम. इथे 2 वेब कॅमेराज दिसतील.
जो मोबाईलचा बॅक कॅमेरा आहे आणि फ्रंट कॅमेरा इथे लिस्ट होतोय. ॲक्सेस करण्यासाठी आता मी व्हर्च्युअल फोन यूज करतोय, सो त्याचा कॅमेरा ॲक्सेस होणार नाही. यासाठी मी तुम्हाला जस्ट ओरिजिनल फोनवरती ज्यावेळेला तुम्ही हा हॅकर करून जेव्हा टाकण्यात येतो त्यावेळेला हॅकर त्या बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेराचा ॲक्सेस करू शकतो. सो इथे मी कॉन्टॅक्ट जर डंप करायचे असतील तरी सुद्धा मी ते करू शकतो. म्हणजे सगळे कॉन्टॅक्ट्स मला म्हणजे हॅकरला हे मिळू शकतील, डंप कॉन्टॅक्ट्स. सो नो कॉन्टॅक्ट्स वेअर फाउंड. इथे आता कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता. सपोज मी इथे एखादा कॉन्टॅक्ट ऍड करतो तुम्हाला डेमो दिसण्यासाठी. लेट्स सी इथे काही चेंजेस दिसत आहेत का, सिंक्रोनाइज होत आहेत का, आपण चेक करूया. ओके, आता तुम्हाला इथे दिसेल काहीतरी चेंजेस झालेले आहेत. फेचिंग आणि एक कॉन्टॅक्ट, जसं मी एकच कॉन्टॅक्ट सेव्ह केलाय म्हणून इथे एकच कॉन्टॅक्ट आता इथे दिसतोय आणि तो फेच झाला आणि हॅकरने तो डाउनलोड केला. म्हणजे सिंक्रोनायझेशन पण किती फास्ट आहे तुम्हाला इथे दिसून येईल तुम्हाला. सो इथे जर आपल्याला फाईल्स बघायच्या असतील, SMS जर तुम्हाला डाउनलोड करायचे असतील अँड्रॉइड मधून, डंप SMS करून तुम्ही SMS सुद्धा डंप करू शकता. जसं आता इथे तुम्ही पाहताय की कोणत्याही प्रकारचा इथे SMS आलेले नाहीयेत. हा न्यू फोन आहे त्यामुळे SMS डाउनलोड झालेला दिसत नाहीये. ओके, सो इथून जर तुम्हाला SMS सेंड करायचा असेल तरी तुम्ही SMS सेंड करू शकता मित्रांनो. अशा प्रकारे हॅकरला अँड्रॉइड फोनचा ॲक्सेस इथे मिळालेला आहे. हा डेमो फोन मी इथे इन्स्टॉल केलाय आपल्याला कळण्यासाठी, ॲक्सेस देण्यासाठी. CD SD कार्ड एकदा ट्राय करूया आपण. ओके, ही कमांड घेतली आहे. सो मी LS लिस्ट करतोय आणि इथे तुम्हाला जर बघताय तर लिस्ट झालेली. सो कमांड्स प्रॉपर घेतलेले आहेत आता त्याने आणि इथे अँड्रॉइडमध्ये जेवढे फोल्डर्स आहेत तेवढे सर्व फोल्डर्स, एखाद्या फोल्डरमधून डाउनलोड्स काय काय केलेलं आहे अँड्रॉइडमध्ये युजरने ते सुद्धा दिसणार आहे. मूवीज दिसतील, म्युझिक डाउनलोडेड असेल, पिक्चर्स दिसतील. DCI म्हणजे अँड्रॉइड युजरने कॅमेरा थ्रू जे फोटोज क्लिक केले असतील ते तुम्ही इथे ओपन करून तुम्ही बघू शकता. रिंगटोन्स काय आहेत, सर्व ॲक्सेस तुम्हाला इथे, फाईल्स आणि फोल्डर्स ॲक्सेस तुम्हाला इथे मिळणार आहे. सो मित्रांनो, हा एक अकॅडमिक पर्पजसाठी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. हा कुठल्याही प्रकारे अशा पेलोड तयार करून तुम्ही अनऑथोराइज ॲक्सेस कोणाच्या फोनचा घेऊ नका. हे एक ऑफेन्स आहे आणि याच्यावरती सिरियस केसेस सुद्धा होऊ शकतात. सो याच्याबद्दल तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन हवी असेल, इथिकल हॅकिंगचं ट्रेनिंग हवं असेल तर नक्की तुम्ही IBS ग्लोबल टेक अकॅडमी रत्नागिरीमध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे ट्रेनिंग आपल्याला प्रोव्हाइड केलं जाऊ शकेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ होता अँड्रॉइड मोबाईल फोन हॅक कसा करायचा आणि तो आपण पाहिलात या व्हिडिओमधून. जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आणि तुम्हाला काही शिकण्यासारखं मिळालं असेल यामधून तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी होता. याचा मिसयूज काही करू नका. कुठल्याही ओरिजिनल फोनवरती अशा प्रकारचा पेलोड करून जर तुम्ही हॅक केला फोन तर हे इलिगल आहे. अशा पद्धतीचं तुम्ही काही करू नका. अजून जर तुम्हाला डिटेलमध्ये इथिकल हॅकिंग आणि सायबर सिक्युरिटी शिकायचं असेल तर IBS ग्लोबल टेक अकॅडमीमध्ये नक्की संपर्क साधा. तुम्हाला नक्कीच चांगलं एज्युकेशन इथे दिलं जाईल. थँक्यू.